ओबीसी सब कमिटीची आज बैठक झाली। माननीय छगन भुजबळजी, माननीय पंकजाताई मुंडेजी, माननीय गणेश नाईक साहेब, आमचे ओबीसी मंत्री अतुल सावेजी, दत्ता भरणेजी या बैठकीमध्ये उपस्थित होते। या बैठकीमध्ये प्रामुख्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये जो सर्टिफिकेट जे इश्यू करणार आहे आमचे जात प्रमाणपत्राचे, त्यामध्ये मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा हे प्रमाणपत्र इश्यू करताना कोणत्याही फोर्जरी डॉक्युमेंटवर किंवा कुठल्याही केलेल्या डॉक्युमेंटवर या ठिकाणी ते इश्यू होऊ नये याची काळजी इश्यूइंग ऑफिसरनी केली पाहिजे। जे अधिकारी प्रमाणपत्र इश्यू करणार आहेत त्यांनी काळजी घेतली पाहिजे, याबद्दल चर्चा झाली। कारण काही दाखले माननीय भुजबळ साहेबांनी मांडले बैठकीमध्ये, त्यांनी 9दा असे त्या ठिकाणी पुरावे आणले की खोडतोड कशी होते ते त्यांनी दाखवलं। तर आमचं या ठिकाणी एवढंच आजच्या बैठकीत ठरलं की कुठलंही डॉक्युमेंट जात सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जरी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये। जे नियमानी आहे, तिथे मराठा कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे, अशी चर्चा या ठिकाणी झाली। ओबीसी जे आमचं मंत्रालय आहे त्या मंत्रालयाला जवळपास 2900 कोटी रुपये जे बजेटेड आहे ते बजेटेड अमाऊंट या ओबीसी मंत्रालयाला मिळालं पाहिजे, जे ऑलरेडी बजेट झालं आहे। आणि जवळपास 22 उपमहामंडळ आहेत ओबीसीचे, त्या उपमहामंडळाला साधारण जवळपास जर आपल्याला त्यांच्या मागण्या पूर्ण करायच्या असतील त्याची एक पुरवणी मागणी आपल्या ओबीसी मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाकडे सादर केली पाहिजे, अशी या ठिकाणी चर्चा झाली। काही पदाचा अनुशेष आहे तोही अनुशेष भरावा, हेही त्या ठिकाणी आम्ही जीएडीला त्या ठिकाणी प्रस्ताव पाठवणार आहे की जो अनुशेष आहे ओबीसीच्या नोकर भरतीचा तोही त्या ठिकाणी पूर्ण करावा, अशी चर्चा झाली। जवळपास 18-19 विषयावर चर्चा झाली आहे आणि एकंदरीत सर्वच विषय हे नियमात बसणारे आहे। आमच्या ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालणाऱ्या योजना, यांना शिष्यवृत्ती असेल किंवा इतर योजना असतील, त्या सर्व त्याला कुठल्याही निधीमुळे त्या योजना बंद पडू नये। जवळपास शिष्यवृत्तीच्या सुद्धा मोठी थकबाकी या ठिकाणी आहे, तीही पूर्ण करावी, अशी या ठिकाणी चर्चा झाली आहे। ओबीसी वसतिगृह जे आहेत, हॉस्टेल्स आहेत, ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये असले पाहिजे। त्याच्या शासकीय जागा या 16 ठिकाणी अजूनही जिल्ह्यात शासकीय हॉस्टेलचा जागा मिळाला नाही, त्याची चर्चा झाली। ओबीसीचे त्या ठिकाणी विभागीय कार्यालय त्या ठिकाणी झाले पाहिजे, याची चर्चा झाली। जवळपास 18-19 मुद्द्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली आहे। त्यासोबत जे अपात्र आज या ठिकाणी कॅबिनेट झाल्यानंतर मला वाटतं गुलाबराव पाटील आज कॅबिनेटमध्ये बहुतेक दिसले नाही, त्यामुळे त्यांनी आले नसतील, मला ते त्यामुळे तो काही इश्यू नाही आहे। बंजारा समाजाला जे हैदराबाद गॅजेट लागू करावं अशी सुद्धा मागणी केली जाते। एसटी प्रवर्गामध्ये ते येतात, हैदराबाद गॅजेट असं सुद्धा म्हटलं जाते, त्यावर चर्चा झाली नाही। बंजारा समाजाचं जे आंदोलन आहे त्यांची मागणी ही जी शेड्यूल ट्राईबमध्ये आहे, शेवटी शेड्यूल ट्राईबमध्ये घेत असताना जे काही केंद्र सरकारच्या या शेड्यूल ट्राईबचे जे काही कमिशन आहे किंवा जे काही कायदे आहेत त्याप्रमाणे शेड्यूल ट्राईबमध्ये जात असताना हे संपूर्ण केंद्र सरकारपर्यंत याचं जे जाती अंतर्भूत करताना याचा संपूर्ण डेटा हा केंद्र सरकारकडे आहे। राज्यांनी त्या ठिकाणी तशी काही शिफारस केली तरच त्या ठिकाणी केंद्र घेऊ शकतं, पण जे काही बंजारा समाजाचं आंदोलन आहे त्या आंदोलनाकरताही चर्चा मात्र आम्ही करू आणि त्या ठिकाणी त्यांची मागणी आहे। त्यासोबत सुप्रीम कोर्टानं आता ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या घेण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे।
काय वाटतं? नाही, सुप्रीम कोर्टाने याआधी जे राज्य सरकारला किंवा राज्य निवडणूक आयोगाला हे सुचवलंच होतं की लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे आणि मला वाटतं राज्य निवडणूक आयोगाची तयारी केलेली आहे. त्याप्रमाणे तर असं वाटतच आहे की साधारण डिसेंबर जानेवारीपर्यंत निवडणुका त्यांचं जे शेड्यूल दिसत आहे, ज्याप्रमाणे प्रभाग रचना सुरू आहे, ज्याप्रमाणे त्या ठिकाणी आरक्षणाची आता जसं जिल्हा परिषद अध्यक्षाचं आरक्षण निघालं आहे, आपण बघितलं असाल, ही जी तयारी सुरू आहे, मला असं वाटतं की डिसेंबर जानेवारी जो सुप्रीम कोर्टाने डेडलाईन दिली आहे, राज्य सरकार जे काही आवश्यक त्याला जे काही निवडणूक आयोगाला जे काही मनुष्यबळ पुरवावं लागतं किंवा जे काही राज्य सरकारची मदत राज्य निवडणूक आयोगाला द्यावी लागतं ती तर मिळणारच आहे. तर राज्य निवडणूक आयोग मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आपली प्रक्रिया पूर्ण करेल. साहेब, ह्याच्यामध्ये आज मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या फीज आहेत त्यामध्ये संदर्भातला निर्णय घेतला गेलेला आहे कॅबिनेटमध्ये. काय आहे कुठल्याबद्दल? विद्यार्थ्यांच्या संदर्भातली फी वाढच्या संदर्भात, फी अनुदानाच्या संदर्भात कॅबिनेट डिसिजनमध्ये आहे. आजच्या कॅबिनेटमध्ये शिष्यवृत्तीबद्दल मला वाटतं आज शिष्यवृत्तीबद्दल चर्चा नाही झाली, पण वसतिगृह अनुदान भत्ता वाढ, निर्वाह भत्ता जो विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता ओबीसीतल्या येण्यात जातो समाज कल्याण विभागाच्या स्वच्छतेसाठीचा तो वाढवून जवळपास दुप्पट करण्यात आला. नाही, त्याच्यामध्ये एवढंच सांगितलं आहे की अनुसूचित जमाती आणि शेड्यूल कास्ट या दोन्ही जमातीमध्ये सारखेपणा असली पाहिजे. ती सारखेपणा यावी एवढंच त्यामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे शेड्यूल कास्टच्या सवलती आणि शेड्यूल टाईपच्या सवलती या ज्या त्यांच्या बजेटेड आहे त्या बजेटेड आहेत. फक्त यामध्ये कुठलाही डिफरन्सेस राहू नये. शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्टच्या एकंदरीत शिष्यवृत्ती किंवा कुठली योजना ही सारखी असली पाहिजे याबद्दलची चर्चा आहे. तुम्ही मगाशी म्हटलं की दाखले देताना फोर्जरी होऊ नये, या संदर्भात काही तहसीलदारांना हे धरलं जाईल उत्तरदायित्व त्याचं? नाही, ऑलरेडी जेव्हा कुठलंही आपण प्रमाणपत्र देतो, जातीचं प्रमाणपत्र देतो, तेव्हा त्याचे बंधन आहेत. आमचे प्रांत येतात, तहसीलदार त्या ठिकाणी शिफारस करतात आणि प्रांत इश्यू करतात. तेव्हा जे काही अप्लिकेशनचं फॉर्मॅट आहे त्या अप्लिकेशन फॉर्मॅटमध्ये लिहिलं आहे कुठलंही जात प्रमाणपत्र इश्यू करताना काय काय डॉक्युमेंट द्यावे लागते. आणि आता तर आपल्या जीआरमध्ये स्पष्ट आहे की तुम्हाला कुठले कुठले प्रमाणपत्र जोडावं लागतील तरच त्या ठिकाणी जात प्रमाणपत्र इश्यू करतात. आज माननीय भुजबळ साहेबांनी जे काही डॉक्युमेंट या ठिकाणी समितीसमोर आणले त्यामध्ये जवळपास 15-16 डॉक्युमेंट त्यांनी दाखवले ज्या ठिकाणी फोर्जरी झाली, म्हणजे फोडतोड झाली आहे. तर आमचं एवढंच या ठिकाणी समितीचं सर्वांचंच या ठिकाणी एकमत आहे की कुठल्याही फोर्जरीचे असलेल्या डॉक्युमेंटवर कुठल्याही तहसीलदार प्रांतांनी फोर्जरी डॉक्युमेंटवर मात्र सर्टिफिकेट इश्यू करणे योग्य होणार नाही. नियमाप्रमाणे मराठा कुणबी मराठा असेल तरच त्या ठिकाणी तुम्ही इश्यू करा. जे काही आपल्या राज्य मागास आयोगाने मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतला आहे, तर तेव्हाची जी कार्यपद्धती त्या ठिकाणी इश्यू केली होती किंवा जे काही मार्गदर्शक तत्व राज्य मागास आयोगाने दिले होते त्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे तुम्ही त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. पूर्ण डॉक्युमेंट शोधून मगच त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा ते प्रमाणपत्र इश्यू करता येतं जातीचं. ही सर्वांकरताची कार्यपद्धती आहे. शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, ओबीसी असेल, कोणी असेल, याची कार्यपद्धती ठरली आहे, प्रांताची कार्यपद्धती ठरली आहे. कोणत्याही पद्धतीचं चुकीचे डॉक्युमेंट जाणार नाही. पण भुजबळ साहेबांनी जे दाखवलं काही फोर्जरी डॉक्युमेंट त्यांनी आता समितीसमोर आणले होते त्यावर आम्ही असा निर्णय घेतला की कुठल्याही फोर्जरी डॉक्युमेंटच्या आधारावर कुठल्याही प्रांताने चुकीच्या पद्धतीने दाखले देऊ नये. एवढं मात्र त्या ठिकाणी हे कार्यपद्धतीचा भाग आहे, तो भाग त्यांनी पूर्ण करावा. साहेब, जवळपास 1.25 लाख महिला लाडक्या बहिणींचं नाव जे आहे ते मराठवाड्यातून कमी करण्यात आलंय किंवा त्यांना लाभ भेटत नाही अशा पद्धतीची बातमी जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस लाडक्या बहिणींची संख्या कमी होते का सरकार? नाही, बातम्या येणं वेगळं आहे, बातम्या येणं वेगळं आहे, पण ऍक्च्युअली बघावं लागेल तुम्ही कुठून आकडेवारी आणली आहे. मी काही तुमची आकडेवारी कुठून आणली माहित नाही, पण मी त्याची तपासणी काही केली नाही आहे. त्यामुळे आता याच्यावर बोलणं योग्य होणार नाही. तुमच्या प्रश्नावर मी तपासेल की नेमकी कुठल्या 1.25 लाख लाडक्या बहिणीचे नाव कमी झाले, तर हे जरा मी तपासून घेईन. तर धनंजय मुंडे म्हणतात की वंजारी आणि बंजारा एकच आहे. असं काही बोलणं योग्य नाही आहे. शेवटी आपल्याला
प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी केंद्रीय जी आपला केंद्राची नियमावली आहे, केंद्राची आणि राज्याची नियमावली आहे आणि राज्य मागास आयोगाने आणि केंद्राच्या अनेक यामध्ये जे अनुसूचित जाती जमाती संविधानाने जो कायदा तयार केला आहे, तर मला असं वाटतं की असं कुणाला बंजारा समाजाचं वेगळं त्या ठिकाणी त्यांना वेगळ्या पद्धतीने गणला गेला आहे. बंजारी समाज ओबीसीमध्ये आहे. मला वाटतं की असं एक बंजारा समाज स्टेटस सारखा आहे असं त्या ठिकाणी मी तरी म्हणेल की आज बोलणे योग्य होणार नाही. नाही, मला वाटतं धनंजय मुंडेंचं काही बोलण्याचं तात्पर्य तसं नसावं. बंजारा आणि वंजारी त्यांनी बोलताना जे काही बोलले आहेत त्याबद्दल त्यांचा बोलण्याचं तात्पर्य असं नसावं, पण थोडा समाजामध्ये त्या ठिकाणी एक बंजारा समाजाला त्याबद्दल एक त्यांची भूमिका बाहेर आली आहे. मला वाटतं याच्यात काही फार वाद पेटवण्याचं काही कारण नाही. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि अनेक ठिकाणी प्रचंड शेतीचं नुकसान झालंय. आजच्या कॅबिनेटच्या संदर्भात काही चर्चा झाली आणि तिथल्या शेतकऱ्यांची प्रामुख्याने आता मागणी की ओला दुष्काळ मागणी. माननीय मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मदत पुनर्वसन विभागाला आणि राज्य शासनाच्या वतीने अत्यंत वेळेत सर्व पंचनामे व्हावे आणि तातडीनं पंचनाम्यानुसार आणि आपल्या एनडीआरएफ एडीआरएफच्या नियमाप्रमाणे सर्व मदत ही पूरग्रस्तांना आणि अतिवृष्टीमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना व्हावी याचे आदेश दिले. माननीय अजितदादा पवारांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये फायनान्स डिपार्टमेंट याकरता कुठलाही जे काही आउटले आहे तो आउटले पूर्ण त्यांनी वितरित केला आहे. मदत पुनर्वसनकडे जे काही शासन निर्णय करायचे आहे ते पटापट केले पाहिजे, कारण त्यांना जीआर काढावा लागतो प्रत्येक जिल्ह्याच्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचा. आजच्या बैठकीत माननीय मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्पष्टपणे तातडीने म्हणजे पंचनामा झाल्या त्यांना मदत मिळाली पाहिजे, पंचनामे सुद्धा वेळेत केले गेले पाहिजे आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश आज माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीच्या माध्यमातून त्यांच्या प्रधान सचिवाच्या माध्यमातून द्यायला सांगितलेले आहे आणि मला वाटतं की लवकरात लवकर यामध्ये कारवाई पूर्ण होईल. विरोधक म्हणतात की राज्यावरती मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा जो आहे तो वाढत चाललेला, जवळपास आता 9 लाख कोटी रुपयांचं कर्ज राज्यावरती येणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या कर्जाच्या डोंगरातून राज्य सरकार बाहेर निघणार नाही असं मत जे आहे ते विजय वडेट्टीवार नाना पटोले व्यक्त करतात. विजय वडेट्टीवार नाना पटोलेंनी काही काळजी करायची गरज नाही. तुम्ही काळजी करू नका. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा आमच्या तीनही नेतृत्वाने आणि खास करून मुख्यमंत्र्यांनी अत्यंत व्यवस्थित राज्याचा गाळा आणि राज्य आर्थिकदृष्ट्या सबळ राहील याकरता करावयाचं काम हे मुख्यमंत्री करतायत. त्यामुळं या राज्याच्या विकास कामाकरता कसा पैसा आणायचा, कसे राज्य विकसित राज्य करायचं याचं संपूर्ण व्हिजन माननीय मुख्यमंत्र्यांनी तयार केलेलं आहे आणि आमचे मुख्यमंत्री विकसित महाराष्ट्राला नेत आहे. त्यामुळं वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी फार काळजी करू नये. तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना सांगा आमचा निरोप. आणि हे राज्य जरी आज आम्ही कुठल्या योजनामुळं या ठिकाणी काही स्कीम कमी जास्त झाल्या असतील, पण राज्याची आर्थिक घडी मात्र या ठिकाणी व्यवस्थितच राहील एवढं आपल्याला मी सांगू शकतो. हिंदी में जानना चाहते हैं सर, उप समिति की बैठक में क्या निर्णय लिया गया? हिंदी सर आज ओबीसी समाज के लिए और ओबीसी समाज की योजना के लिए, योजना का नियंत्रण करने के लिए कैबिनेट सब कमेटी जो बनाई गई थी उसकी बैठक आज हुई है. इस बैठक में हमारे छगन भुजबळ जी, पंकजाताई मुंडे जी, हमारे ओबीसी मिनिस्टर अतुल सावे जी, दत्ता भरने जी, गणेश नाइक जी, हम सब लोग इस बैठक में थे. इस बैठक में केवल ये महत्वपूर्ण 18-19 महत्वपूर्ण निर्णय के ऊपर चर्चा हुई. 18-19 विषयों पर चर्चा हुई, जिसमें महत्वपूर्ण था कि कोई भी ओबीसी का कास्ट सर्टिफिकेट जो महाराष्ट्र में इश्यू होगा
वो फॉर्जरी डॉक्यूमेंट पे नहीं होगा। कोई भी फॉर्जरी डॉक्यूमेंट पे हमारे जो सब डिविजनल मजिस्ट्रेट है, एडीओज है, सब डिविजनल ऑफिसर्स है, ये कोई भी गलत डॉक्यूमेंट पे सर्टिफिकेट इशू नहीं करेंगे। ये फॉर्जरी डॉक्यूमेंट के ऊपर कोई भी कास्ट सर्टिफिकेट नहीं बनेगा, इसलिए निर्देश देना चाहिए। ये सारे हमारे मिनिस्टर ने कहा और ये बात सही है कि कोई भी फॉर्जरी डॉक्यूमेंट इशू करना ये गलत होगा। इसलिए आज हमने निर्णय किया है कि हमारे ऑफिसर्स इस तरफ नहीं जाए, कोई भी फॉर्जरी डॉक्यूमेंट पे कास्ट सर्टिफिकेट इशू ना करें। और दूसरा, जो ओबीसी के लिए जो योजना के लिए हमें जो हमारा बजटेड अमाउंट है, बजटेड जो पैसा है, वो तुरंत ओबीसी मिनिस्टर के जो अंडर में जो मंत्रालय है उनके अंडर में जो स्कीम चलती है उसके लिए बजटेड अमाउंट तुरंत मिलना चाहिए। ये भी निर्णय हुआ, यानी इसकी सिफारिश हम फाइनेंस डिपार्टमेंट और माननीय मुख्यमंत्री से करेंगे।